Oh,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा रंगभरायावे गणारे आलवितो तुझला तूच माय बाप ईश्वरा तुला रे आज पूजेला बाप ईश्वरा तुला रे आज पूजेला मनार दूध रूप पाहिलं भक्त जनाचं मन मोहनिया गेलं मोरया तुझ्या नावाने केला हा म्हणीला रंग भरा यावे गणारे आळवे तो तुझला तूच माय बाप ईश्वरा तुला रे आज पूजेला शोभाई भाऊ
उतराळा नमन मी करीते तुझ्या रडाला रंग भरा यावे गणा रे आळवीत तोतला तोच माय बाप ईश्वरा तुला रे आज पूजेला म्हणणार तुझं रूप वैल मात जणांचं मन मोहनीय गेलं मोरया तुझ्या नावाने खेळ हा म्हणीला रंग भरा यावे गणा रे आळवीत तोतला तोच माय बाप ईश्वरा तुला रे आज पूजेला रंग भरा यावे गणा रे आळवीत तोतला तोच माय बाप ईश्वरा तुला रे आज पूजेला करी तू स्मरण तुझे नमन देवा तू गजानना अर्पितो हितना तू रहे मन तुझ्याच पूजना झुकवितो हे शिर या चरणी करीतो वंदना साथ राहू दे मला साथ राहू दे मला करीतो मी वंदना तोडी बंधना देवा तोडी बंधना दावगेरणा देवा दावगेरणा शिव पार्वतीच्या गणा तुला करते मी वंदना शिव पार्वतीच्या गणा तुला करते मी वंदना वंदिते वंदिते अरे पुण्या तन्मना देवा वंदिते वंदिते अरे पुण्या तन्मना शिव पार्वतीच्या गणा तुला करते मी वंदना शिव पार्वतीच्या गणा तुला करते मी वंदना वंदिते वंदिते अरे पुण्या तन्मना देवा वंदिते वंदिते अरे पुण्या तन्मना चल गे सगळे पूजू शिव गौरीच्या या
मुसलाठ निळ्या अंबरातूनी आली किरणांची मुसलाठ सोन पावलानी सजली अंगणी सोनियाची नवी पहाट सोन पावलानी सजली अंगणी सोनियाची नवी बाट Para
पण तुला मथुरेच्या बाजारचा रस्ता ठाऊक आहे का ग? मला तर कोणीच नाही माहित. अरे यार, आता काय ग करायचं? अगं हिरा, अगं तुला माहित आहे का ग? नवीन आहे तारा. तुला मला तरी शुभ्रा घेऊन आली का? मी पण नवीनच आहे. मग आता काय करायचं शुभ्रा? राजा, ती वरच्या उपट्यावरची मावशी आहे बघ. काय गेला बघ. अगं मारते घरा मारते. अगं मावशी ग मावशी, अगं राहिली कुठे गेली? ती गेली तिथं पळताना लावण्याच्या भाऊंना कपडे धुवायला घेऊन. अरे नदीवर बघायला आली ती. अगं मला काहीच बोलले नाही बघ. अचल भाऊ सांगा जरा त्यांना. अगं मी पुन्हा हात मारून पाहते. हा बघ. अगं मावशी ग मावशी, अगं कागपूर्ण अगं मथुरेच्या बाजारी जायचंय बघ, तू लवकर ये. आली आली. हा डोया बोलीचा गजरा इथे मालून इथं माजरा. डोया बोलीचा गजरा इथे मालून इथं माजरा. काग पोरीनो आगमनला करते नवा नवा करा. काग पोरीनो आगमनला करते नवा नवा करा. डोया बोलीचा गजरा येत माळून थांबा जरा. डोया बोलीचा गजरा येत माळून थांबा जरा. काग पोरीनो हाक मारीला करते नवा नवा करा. काग पोरीनो हाक मारीला करते नवा नवा करा. अशी म्हणत मावशी नावाची अप्सरा पूर्ण गावाची. पूर्ण गावाचे अप्सरा पूर्ण गावाचे. भाषाची भक्त मंडळी यवनाची. भक्त मंडळी यवनाचे. भक्त मंडळी यवनाचे. घालाय गावारा एका रागात सुंदरा. घालाय गावसारा एका रागात सुंदरा. काग पोरीनो आगमारीला कर नवा नवा करा. काग पोरीनो आगमारीला एक नवा नवा करा. डोया बोलीचा गजरा येत माळून थांबा जरा. डोया बोलीचा गजरा येत माळून थांबा जरा. काग पोरीनो हाक मारीला करते नवा नवा नकरा. काग पोरीनो हाक मारीला करते नवा नवा नकरा. काग पोरीनो हाक मारीला करते नवा नवा नकरा.
म्हणते कशाला फोन केला? अगं मावशी, आमच्या पोरीचा मथुरी बाजारी जायचा विचार आहे बघ. हा हो. तुला सांगते, सकाळी उठली आणि जाऊन बसली. मावशी बसले? अगं मेलेलं कामं करायला बसली. हा आणि सांगते कच 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 कच. मावशी कच कच जास्तच होतंय. माझ्या काळजाचं पाणी होते कच 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 कच. तुझ्या कच मावशी बघ ना जरा जास्तच होतंय. तुझ्या काळजाचं पाणी होतंय. एक काम कर, काय करू, थोडी शेव दे आणि थोडी कॉफी घे, ती गरम कर आणि सूप म्हणून पी. काही काय मावशी, मी काय म्हणते, तुम्हाला रस्ता माहिती नाही ना? नाही. मग मी सांगते, अगं कामं करत असताना ना काय झालं माहितीये, ह्यांचं ना धोतर फाटलं. धोतर फाटलं? कसं काय? पण काय, माझ्या नवऱ्याला काय एकच धोतर नाहीये. मग किती धोतर आहे? 4 धोतर आहे. मावशी इथं नको नवरा काय 2 धोतराचा काय? तू जातीस बघायला? नको मावशी, मेलेलं गेल्या वर्षी ही गेली होती. बाई मावशी, ही गेली, तिने काही बघितलं, 4 दिवस उठलीच नाही. तर मी काय म्हणते, तुम्हाला रस्ता माहित नाही ना? नाही, मी वाट दाखवते. चला. बरं मावशी. मी काय म्हणते, शुभ्रा तू काय घेतलंस? मावशी गळ्यात घातलं बा हळकुंड आणि विक्रीला घेतले का श्रीखंड. गळ्यात घातलं हळकुंड आणि विक्रीला घेतलं श्रीखंड. तुला देऊ का अशी अखंड? ओ सागर म्हटले साहेब, त्यांना लय कसरत घेतलेली दिसते. बरं मी काय म्हणते, काही लोकांना संदेश देणार आहेस का? हा सांगते ना. मध्ये ना, परमेश्वराच्या भक्तीने आई वडिलांची प्राप्ती होत नाही. परमेश्वराच्या भक्तीने आई वडिलांची प्राप्ती होत नाही, परंतु आई वडिलांच्या सेवेने परमेश्वराची प्राप्ती होते. वा वा, छान छान. म्हणजे आई वडिलांची सेवा करा म्हणजे तुम्हाला परमेश्वर प्राप्त होणार आहे. एका घरात 2 चुली करू नका प्लीज. हिरा तू ये, तू काय घेतलंस विक्रीला? मी बघितलाय गाजराचा हलवा. कुणाला पाहिजे असेल तर फोन करून कळवा. कुणाला पाहिजे असेल तर फोन करून कळवा. अगं काय माझी इज्जत बिज्जत घालवणारच की काय? अगं तो अक्षय बाटली बघ मागासपर्यंत इकडून तिकडून फिरतोय. तुझा नंबर घेईल बघ, तुला माहित पण नाही पडणार बघा. ठीक आहे, विक्रीला घेतलास हलवा आणि कुणाला पाहिजे असेल तर फोन करून कळवा. काही संदेश घेणार आहेस का? हा सांग बघ. 100 वर्ष जगण्यासाठी 100 वर्ष जिवंत राहणे गरजेचे नाही. 100 वर्ष जगण्यासाठी 100 वर्ष जिवंत राहणे गरजेचे नाही. काहीतरी असे काम करा की लोक तुम्हाला 100 वर्ष. वा, छान छान. म्हणजे तुम्ही असं काहीतरी कार्य करा जेणेकरून तुम्हाला लोक 100 वर्ष लक्षात ठेवतील. कळलं का? ही ना मेन ह्यांच्यातली बॉस. ये पुढे ये. आता गप बॉस. काय घेतलंस तू विक्रीला सांग मला? मावशी, घेतलं दूध. दूध कुणाचं? हा मावशी. अगं कुणाचं? अगं दूध महानंदाचं.
आमच्या कपिला गाईचं हो. अच्छा, माझे कपिला गाईचं. वा वा, छान आहे छान आहे. आणि मी काय म्हणते, काय संदेश देणारच का लोकांना? हो हो मावशी, जरूर देणार. सांग बघ. पावसाचे बिंदू जरी छोटे असले ना हा तरी त्यांच्या निरंतर बरसण्याने मोठमोठ्या नद्यांना पुरेल. हो तसेच वा. अगं तसेच आपल्या जीवनात सतत प्रयत्न केल्याने हा. आपण आयुष्यात काहीतरी मोठे बदल करू शकतो. म्हणजे आयुष्यात नेहमी काहीतरी छोटे छोटे प्रयत्न करीत राहा, म्हणजे शिखरावर पोचाल. शिखरावर पोचलात ना की उडी घ्या. बरं, मी काय बोलते, आपण जायचं का बाजारला? चला. काय करायचं? अगं आम्हाला विचारलंस, हा. पण तू काय घेतलंस हे सांगितलं नाहीस. माझं काय, कशात काय आणि फक्त काय सांगितलंच पाहिजे का? हो मावशी. बघ, मी घेतलंय बघ विक्रीला खवा आणि नेसले बघ नावा. हा. अगं मावशी, काहीतरी उखाणा घे ना तू. उखाण घेऊ म्हणतेस? अगं उखाण बोललं ना तर माझी बालपणीचे मित्र शैलू, मनू, पतू यांची लय मला आठवण येते बघ. अगं तुला सांगते, शैलू आहे ना, त्याची अशी इथून ह्या पाकाडीन गाडी जायची नुसती. काय सांगू तुला. आणि त्या मनूची काय, 4 व्हीलर छक 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 छक. आणि त्या पतूची काय माहितीये, 3 व्हीलर. तू बोलीस ना उखाण घेते बघ. कणकण कुठली मनमन माती, कणकण कुठली मनमन माती, मना मातीच्या उखरल्या भिंती, शिखरले खांब, सासूबांच्या पोटी जन्मले राम, रामने म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पाने 32 सुपाऱ्या, 32 पाने 32 सुपाऱ्या, 32 पानाला लावला चुना, गळ्यात गंधन वाकू कशी, पायात पंजन चालू कशी, नाकात नथनी बोलू कशी. लेख शैलेश बाटलीची, सून मनोज बाटलीची, आणि ही अस्तुरी कुणाची, प्रतीक बाटलीची. चला जाऊया आपण बाजारला. हा बोल ना. असं आपण चालत जाण्यापेक्षा काहीतरी नाचत झुलकत गाणी म्हणत गेलो तर चालेल. ठीक आहे, लोकांचं आपण काहीतरी मनोरंजन करून जाऊया. ठीक आहे, ठीक आहे. गोपिकानो गोपिकानो चला घेऊन मा दरुनी यमुने जीवा. गोपिकानो चला घेऊन मा सूर्याची किरण अंगणी आली, किरणांचा सोनेरी थाट धरून यमुनेची वाट. गोपिकांनो चला घेऊन मा धरून यमुनेची वाट. गोपिकांनो चला घेऊन मा धरून यमुनेची
अवतरला तारण आपण गोकुळात जाऊन आम्ही आनंद राहू. या प्रकारे 16 सत्रतींची 8 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी देवाने आपल्या सोपवली. परंतु ही कामगिरी आपल्या एकट्याने होणार नाही. आपल्या जोडीचा पेंड्या त्याला एकदा आपल्याला हात मारून करूया. अरे पेंड्या, रिक्षाचं भाडे लागलं वाटतं याला. अरे ए पेंद्या, अरे ए पेंद्या, अरे पेंद्या, अरे काय रे काय? अरे लवकर गोकुळात ये. अरे कशी आला? दही दूध खाण्याची मजा आहे मजा. हा आलो आलो. अरे ये लवकर. एकटाच आहेस? अरे कोण असेल तर घेऊन ये सोबत. ये ये. कारे सुदाम्या हाक मारल्या, मी गाई सोडिल्या, मी गाई सोडिल्या रे सुदाम्या, मी गाई सोडिल्या. चष्मा काढ अगोदर. मी चष्मा आहे काय तो? वाटलं घड घालाय. काय जो वरती माझी काली कपिला काय ती काली कपिला काय चुकली होती? चुकली होती टेपावर तिकडं. आणायला गेलो होतो तिकडं. हा माझे वडील. कोणचा काम करत होता तिथं टेपावर? कोण? रवी. रवी हा कोणचा होता तो? हा त्या भेटला मला. अरे मला त्याचा तो वेल्डिंगचा चष्मा आहे
त्याच्यातून काय दिसत नाही. काय दिसत नाही कळत नाही. तेव्हा तेव्हा तो धडपडत आला इकडं मग बरं झालं. बघ कसं झांजारलं बघ बघ झांजारलं मेला सगळं एवढं गेला तू. हा मग काय सांगू तुला अरे आता सावकाश जाणं कसं गाय मागं पळते मी पुढं पळतो गाय पुढं पळते मागं पळतो मी कशी तरी तिला आणली घरात बांधली एवढ्या जो काय सांगू वर्गाला शाळेत घेऊन जायचं होतं. शाळेत घेऊन जायचं होतं. मग शाळेत आता नगरीला गेला तरी इंटरव्ह्यू घेतात बाई पाथरीला गेला तरी पण इंटरव्ह्यू सगळ्याला नर्सरीत टाकायचं म्हणजे इंटरव्ह्यू होतोच ना त्याचा. मग काय गेलं शाळेत चालत गेलं बाई म्हटल्या पोराला घेऊन गेलं वर्गाला नको काय पोराची शाळा आहे मग त्याला नको घेऊन जायला बरोबर की नाही. मग त्याला घेऊन गेलं शाळेत बाई मस्त होत्या रे एक नंबर. काय बोलतो माझं लग्न झालंय म्हणून काय तर काय मजा केली असती रे पटवली असती तिला म्हणून विचारला तुला घेतली काय झालं. मग तेच सांगितलं मी तुला. तर गेलो मी शाळेत बाईने इंटरव्ह्यू घेतात की नाही तर माझा आणि पोराचा नंबर आला आता इंटरव्ह्यू साठी गेलं आतमध्ये मी हुशार का नाही. तू तर एक नंबर. हा मग तुला पण माहिती असेल मी हुशार आहे का नाही ऐका नाही पहिला वाजता माहिती बघून मी पास झालोय. हा मग माझा बसायचा माझ्या पुढे ती कोणती जाऊ दे ती नको मग काय गेलं शाळेत त्या बाईने विचारले पहिला प्रश्न इंग्लिशचा की नाही. इंग्लिशचा. मग माझं काय सगळं पाठ माहिती आहे ना पुढचं पाठ मागचं सपाट. हा मग आता सपाट नाही आता वाढलंय तर पेद्या असं कुठल्या नमानात असतं ना पेद्या मेळा बोबड्या असतो बोबड्या बोलायचं असतं 2 दिवसापूर्वी ट्रीटमेंट केली. बोबड्या असतं बोबड्या बोलायला नको ट्रीटमेंट केली की कोचरी कोचरी कुठली होती. हा मग ते गेलं शाळेत तर काय विचारीन पहिला इंग्लिशचा प्रश्न व्हॉट इज युअर नेम. आपल्याला काय माहिती काय माहिती आहे काय मी म्हटलं आपलं येस आय डू आपल्याला एवढंच माहिती काढला काढू याला करवायला एवढं येस आय डू बाई म्हणल्या नेहमी विचारलो माझा नियम नियम झालं म्हटलं बाई बरोबर आहे तुमचं मी गरीब आहो तर आपलं म्हणाल तसं तर तुमचं बरोबरच म्हणायचं. दुसरा प्रश्न विचारली कुठला गणिताचा. मग बाई म्हणाल्या 100 रुपयाला 10 आंबे 100 रुपयाला 10 आंबे एक आंबा कसा पडला. एवढा मापसा ठेवला स्वस्त ठेवला नाही. एक आंबा कसा पडला पडला कसा आता पिशवीतनं फाटला असेल बाकी सांगतो काय तुला पिशवी फाटली एक आंबा पडला. नंतर परत दुसरा प्रश्न परत की बाई थांबतात काय एकावर एक प्रश्न नसतो एकावर एक प्रश्न ते दुसरा प्रश्न विचारली भूगोलावरचा भूगोल बाई नुनू म्हणाल्या रिस्पेक्टली असतं बरोबर बाई नुनू म्हणाल्या काय म्हणाल्या रिस्पेक्ट द्यायचा असतो बाईने काही नाही. बाई नुनू म्हणाल्या बाबा सगळ्यात बर्फ जास्त कुठं पडतो. मी जरासा विचार केला विचार करायला हवा की नको एवढा मोठा प्रश्न म्हटलं विक्रांत हॉटेलात पडतो बरोबर आपल्याला तेवढंच माहिती आहे ग्रासात पडतो तेवढाच आता दुसरीकडे कुठं पडत आलं तर आपल्याला काय करायचं आहे आपला संबंध नाही. गुरा राखायचे बरोबर की नाही. मग परत काय हुशार ना मी परत आणखीन एक प्रश्न विचारले इतिहासावरचा इतिहास माझं माहिती आहे इतिहास तर काय मग हिस्ट्री इतिहास मध्ये हिस्ट्री असं म्हणतात जी तुझी लय रे शिवली नाही चांगली मग हलते म्हणजे काय बोबड्या असला म्हणून काय झालं बरं पुढचा प्रश्न विचारली इतिहासाचा हा शिवाजी महाराज आपलं अफजल खानाचा वध कुणी केला. अफजल खानाचा मी सांगितलं मी नाही केला बरोबर. अरे मी साधी मुंगी नाही मारलेली पायावरती मी काय मारणार अफजल खानाला नशीब तुझ्या पायाखाली मुंगी नाही आली. अरे त्याची काढली असती ती तर काय झालं मग पुढे विचारली बाई तुम्ही म्हटलं बाई म्हटल्या तुम्ही हुशार आलंय तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आता माझी लायकी नाही. मग हा मग पोराला प्रश्न विचारली बाबा बाबड्या एक गाणं म्हण बघू गाणं आपलं माझ्या बाबानं चालू केला मला काय
याचं पत्र्याचं झालं वाडे वाडं राहिलं कुठं मला वाढायला का या झालं काय बाई म्हटल्या तुम्ही हुशारले बाई पोरगा पण तुमचं गाणं म्हणतो सगळी नंतर मग आईचा त्रास आपला क्लास झाला आई शेवटी आला ओ पोरगा मला तुमच्या आईचा घो काय हुशार बाई म्हणाल्या तुमचं पहिलीपासून काय नर्सी परतून तर अगदी डायरेक्ट 10वी पर्यंत तुम्हाला शिक्षण फुकट मी खुश तसाच हो धावत घरात आलो काय जमालो घरात आलो तेवढं संतोष मोऱ्यांचा फोन बाबा हायस कुठं तू तुझं मतदान कार्ड काढायचं ना रे म्हटलं होय आताच 18 वर्षाचं झालंय मी आता इलेक्शन जवळ येतंय का नाही आता सगळ्यांना लक्षात येईल कुणाचं नाही हा मत सगळं येतं तेवढा फोन आला संतोष मोऱ्यांचा म्हटलं हाय कुठं ग्रामपंचायतीत ये तिथं मी उभा आहे म्हटलं गेलं शाळेत सगळी माझी कागदपत्र होती सगळी घेतली गेलं शाळेत पण बाई एक नंबर बाई तिथं उभ्या होत्या बसल्या होत्या शाळेत ना ग्रामपंचायत गेलो होतं आता दादा मग ग्रामपंचायत शाळेत अडकलाय शाळेत गेला असंच नाही तर काय शाळामध्ये ग्रामपंचायत आहे ना आता 1 नंबर शाळा बरोबर गेलं तिथं बाईने पहिलं काय मागितली पाणी बिल मागितली लाईट बिल मागितली देऊन टाकलं परत काय मागितली मीटर बिल मागितलं देऊन टाकलं सगळं घरपावती मागितली देऊन टाकलं सगळं दिलं की नाही शेवटी म्हटलं बाई काय म्हटल्या काय मागितलं पॅन काढा आणि आधार द्या आधार द्या पॅन काढा आणि आधार द्या अरे तसं नसतं ते वेळा पण ऐक तरी पॅन कार्ड मी घाबरलं म्हटलं मी या बाईच्या समोर कुठे पॅन काढू बायको घरात आहे मला चपलात मारी तसा झोपलं तिकडं आलं पॅन कार्ड म्हणजे काय रे असतं पॅन कार्ड म्हणजे ते कार्ड असतं आयडेंटिफिकेट असते आयडेंटिफिकेशन असतं एक अच्छा तर पॅन काय ओळखपत्र त्याला आणि आधार दे म्हटलं द्या ते पण एक आधार कार्ड म्हणजे एक ओळखपत्रच आहे अच्छा असं आहे काय धोतर घालून पॅन्ट कशी काढणार अरे लय एसी पेक्षा काय पण बघा तुला सांगायला बसलाय लाईट बिल मागितली मीटर बिल मागितली म्हणजे वेगळं काय होतं आता तर सांगायचं ना आता काय सांगू आम्ही आपलं ऐकतो म्हणून आपलं काय पण धोत्र्याचा विषय काढलाय म्हणून सांगतो तुला काय माझं पाठ नव्हतं माझ्या पण सांगता तुला धोत्रावर धोतर म्हणजे एसी पेक्षा भारी का नाही मग एसी 40,000चा खर्च वाचवतो अरे मग येणारच का 22 काय मायनर डिग्री मध्ये जातो मायनर डिग्री मध्ये जास्त मानत नको तो बर्फ पडेल ना त्याचं उत्तर बदलायला लागेल कुठं बर्फ पडतो तो अरे मायनस मध्ये जातं की नाही आणि बाईकवर बसलास तर जरासं सावरायला लागतं कोण त्याला टाकलीस ना सगळी हवा फसा सगळं असं आवरून बसायला लागतं ना मग असं करायचं मग पुढं तर मी कुठं होता गेला पुढं काय आता एवढा ऐकून समजलं पोरगा तुझ्यावरच गेलाय मग येणारच काय माझ्यापेक्षा वरचा आहे नाही तिथून आलं घरात भेटलं तर आपले चांद्या रे नमनातल्या चांद्या समजलं ना तर हे बांधायचं काय तर सूप बांधायचं अरे अकबर बिलबर व्हायचं बिलबर व्हायचं मला वाडा पाहिजे मला ह पाहिजे त पाहिजे शंकर पालित कसा शंकर नाही ते आपले गादीवाले रे ते भेटलं तिथं गावठाणच मला तुझाच बापूस ना त्यांचा वारसा चालवायला नको काय म्हणून तुला आज गोवा केलाय नवीन भेटला का नाही वाकड्या ताजा तयार केलं का वाकड्या पण सरळ आहे सरळ आहे तुझी जीव शिजलेली कशाला आहे पण चांगला बोलतो तेच तर मग ते भेटले त्याने काय 0 फिगर मेंटिंग केली नाही काय नुसतं चवलीची शांग असे म्हणतात एकदम फिट्ट त्यांना काय सुद्धा आहे ना डायबिटीस हा मग तच म्हटलं एवढं फिगर मेंटेन करून जात आहे कुठं आता कोण तुम्हाला भेटणार आहे साखर आहे का त्याला मग साखर आहे दुकानात एका बरं समजे कुठं साखर आपल्या अंगातली काढतात तिथं कोणीच भरून ठेवतात तर काय मग काय भेटले त्यांना विचारलं बाबा काय तुमची तब्येत काय पाणी कशी आहे चांगलं आहे तर म्हणतात आपलं काय साखर आता पहिल्यांदा म्हणायचं साखरेशी खाणार
त्याला देव देणार. ना बाबा आता साखरेचं खाणार त्याला डायबिटीस होणार. डायबिटीस होणार. बरोबर की नाही? बरं आता बघा बघा आता तू बरोबर बोलला. बस आता बरोबर आहे की हा, नाही? बरोबर. सामाजिक काहीतरी थोडंसं टाकायला हवं की नाही? मग आता आम्हाला पण आहे व्हायचा डायबिटीस. आम्ही पण विकतो थोडी देता. बरं तू कशाला बोलवलं होतंस? अरे श्रीकृष्ण देवाने आपल्याला एक कामगिरी सांगितली. कसली? 16 शस्त्र त्यांची आणून करायला तयार आहेस काय? काय करू? काम आहे ना? आली वगैरे आले ना पाणी घेऊन? मयाच्या कुठला गेले. अच्छा तिथं गेले काय? बरं तू कशाला बोलवत सांग आता. अरे श्रीकृष्ण देवाने आपल्याला एक कामगिरी सांगितली. अच्छा कुठली? मेळा म्हणजे अच्छा असा समूह. हा पुढं काय? ताटपाट करून मथुरेच्या बाजारात चालला. जाऊ दे की नाही? सुद्धा मेला जाणार आहे ना. लय टाइम 1 महिना अजून एप्रिल आहे आता. मेला जाणार आहे आता ना? बघू. एप्रिल चालू आहे. आता पण उगाच झोप बोलत आहे. आतापासून कशाला वाट परपरीत करायची ती? मेला जा. मे महिन्याचं काम आता. अरे मे महिन्यात तर रस्ता करायला ताण लागतो की नाही? नंतर बघू. परपरीत करायचा आहे. सुट्टी असली तर बघू. तुला तिकडे जायचंय का नाही? हा तर काय? तर त्यांचा रस्ता प्रतिबंध करून अच्छा. त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायला. त्याला भरपूर टाइम होतोय. चला मला पुढे हा चला तर मग कुठं आहे गवळणी? कुठं आहे? गवळणी कुठं आहे? हा दाखव मला. तुला बघायचं आहे? दाखव. तर नियम आहे. आवडे आहे. लागले कुठली पकडली? व्हॉट्सअप नंबर येतो. 3 नंबरची काय? हा 2 नंबरची काय करायचं पुढं? गवळणीला जाऊन विचार तुम्ही आलात कुठून आणि जायच्या कुठे. एवढंच विचारायचं ना? तू विचारतोस का दोघांनी जायचंय? आधार हवाय तुला? बघ चल बघ विचार पहिलं का दोघांनी जायचं? निघाला चपला आहे ना पुढे. हा बोल चल. हिंमत आहे का तिची? कुठून फॉरेन वरून आणलास की काय त्याला? मियाबाई मिया बाय काय तुझा? काय म्हणले? काय काम आहे? काम आहे आधार कार्ड काढायचं. विचारायला आलो. काय आल्या कुठून आणि जाणार कुठं? तुला काय करायचंय? बरं काय नाही नवीन आता झाला Krishna
साबाश. आमच्या कायद्याने आणि देवाच्या हुकमाने तुम्हाला इथे थांबावं लागेल. तुम्ही खूप चालून चालून जमलेत ना, 5 मिनिटासाठी विश्रांतीसाठी बसा. म्हातारी बसली काना आला तिला कसा ना बसली अगोदर बसली काना आला तिला. चला मग मेलो जाऊ दे मला. यमुनेच्या घाटात आम्ही रोखून ठेवला आहे. ठीक आहे, जा तू आणि गोकुळात आनंदाने राहा. ठीक आहे देवा. प्रॉब्लेम तर आपल्या मार्गाला चालत आहे. एक मिनिट त्यांना थांबून विचारून पाहतोय. आपल्याला कोण बोलताय? तीर्थ सप्त पातांमध्ये गमन करणारा आणि स्थळी काष्टी पाषाणी वाकून असणारा भक्त रक्षणा विष्णूचा 8वा अवतार भक्त जन्माला भगवान श्री कृष्ण म्हणतात. श्रीकृष्णदेव असे नसतात. मग कसे असतात? पायी पद्म, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, पिठेवरती हात घेऊन कटेवरती विठ्ठल विठ्ठल करीत असतात. देश कसा वेश करावा लागतो. सांगा तुमची ओळख. ऐक तर. योग्य योग्य अवतरलो मी राधे, तारण्या भक्तजना. योग्य योग्य अवतरलो मी राधे, तारण्या भक्तजना.
तुला शरण नाही 7व्या अवतारी दिलेली वाचन 8व्या अवतारी पूर्ण कर.
ही बातमी त्या दृष्ट काउन्सिलला समजली. तो म्हणून गाण्याप्रमाणे नाचत बसे. जातो आणि घेतो त्याचा समज. समाधानी चाललं. माझी बहीण स्वयंवर संपन्न वासुदेवासारखा सुंदर स्वर्ण आकाश असा वय प्राप्त झाला. मोठ्या थाटा माटाने वासुदेव देवकीचं लग्न लावून स्वतः रथाचा साथ दिला. माझं मन सरळ बडबड पेटू लागला. तिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं. अशी माझी बहीण एका क्षणात वैरी झाली. पहिल्याला नारा नाही काँग्रेसची संशय काढली आणि देवकीचा वध करणार. त्यात वासुदेवाने हात जोडले, गुडघे टेकले, म्हणाला महाराज देवकीचा वध करू. यात काय दोष? स्त्री वध म्हणजे पाप. मी तुम्हाला वचन देतो देवकीच्या पोटी होणारी सर्व बाळ तुझ्या स्वाधीन करी. ठीक आहे तसाच रथ मागे फिरवला. ज्याप्रमाणे या मधुरा नगरीचा राजा बनला स्वतःच्या बापाला कैद खाण्यात टाकलं त्याप्रमाणे माझ्या मृत्यूचा काळ बनणाऱ्या वासुदेव देवकीला अतिशयात देऊन काही काळ गेला, दिवस गेले, महिने गेले, वर्ष देवकीच्या पोटी होणारी सावड गराव गराव पिळून गर्भपात 8 हातातून निसटला. तर ते नाव करू लागलं राजा कंसा तुझा वैरी मुकुलात कृष्ण या नावाने वाढत आहे. कृष्ण कधी एकदा भेटतोय कृष्ण तुझी जादूचा होती मला. ये बस माझ्या म्हणे आज लागू तुझ्या सिंहासनात. कृष्ण हे घ्या आपल्यासाठी भोजन. कृष्ण तोंडी मोठा वास गेला तुला भारी पडेल. मामा माझी मूर्ती लहान असली पण किती महान आहे. अरे